Hello dear students, welcome to School Days. महाराष्ट्र स्टेट बोर्ड स्टँडर्ड 8 सब्जेक्ट सायन्सचं सेकंड चॅप्टर आपण स्टार्ट केलं होतं, ज्याचं नाव आहे हेल्थ अँड डिसीजेस. याच्यामध्ये आपण बऱ्याचशा इन्फेक्शियस डिसीजेसविषयी डिटेल इन्फॉर्मेशन बघितली आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय होतात ते बघितलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण एका नॉन इन्फेक्शियस डिसीजविषयी माहिती बघणार आहे, तो म्हणजे कॅन्सर. पहिल्यांदा कॉजेस ऑफ कॅन्सर. कॅन्सर कशामुळे होतो तर आपल्या बॉडीमध्ये काही ॲबनॉर्मल सेल्स असतात, त्यांची अनकंट्रोल्ड ग्रोथ होते, म्हणजे खूप फास्ट सेल डिव्हिजन होतं आणि त्याच्यामुळे गाठी तयार होतात आणि त्यालाच आपण कॅन्सर असं म्हणत असतो. तर मेन कॉजेसमध्ये सगळ्यात पहिला दिला आहे जेनेटिक म्युटेशन्स. याच्यामध्ये काय होतं की DNA मध्ये थोडाफार चेंज होतो, त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. टोबॅको यूज, याच्यामध्ये स्मोकिंग किंवा मग जे तंबाखूजन्य पदार्थ आहे त्यांचं सेवन करणे हे सुद्धा याच्यामध्ये येतं. एक्सेस एक्सपोजर टू UV रेडिएशन्स, सर्टन इन्फेक्शन्स लाईक HPV, हेपॅटायटिस B अँड C, अनहेल्दी डाएट अँड ओबेसिटी, एक्सपोजर टू हार्मफुल केमिकल्स. पोल्युशनमुळे एन्व्हायरमेंटमध्ये जे हार्मफुल केमिकल्स असतात ते आपल्या बॉडीमध्ये जातात, त्याच्यामुळे कॅन्सर होतो. किंवा मग जे केमिकल फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स शेतामध्ये वापरले जातात ते सुद्धा कळत नकळत आपल्या शरीरामध्ये जातात आणि त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होतो. त्याच्यानंतर आहे की एक्सपोजर टू द रेडिएशन्स लाईक एक्सरेज वगैरे, त्याच्यामुळे सुद्धा बॉडीमध्ये कॅन्सर होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे बघा सिम्टम्समध्ये काही कॉमन सिम्टम्स दिलेले आहेत, कारण कॅन्सरनुसार सिम्टम्स जे आहेत ते वेगळे वेगळे असतात, पण हे काही कॉमन सिम्टम्स आहेत. अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, कॉन्स्टंट फटीग, परसिस्टंट पेन, अनयुज्युअल ब्लीडिंग और डिस्चार्ज, लॉन्ग लास्टिंग कफ और हॉर्सनेस, लंप और स्वेलिंग इन एनी पार्ट ऑफ द बॉडी, आणि गिळण्याला जो आहे तो सुद्धा त्रास होतो बरेच वेळेला. तर हे सगळे लक्षणं जे आहे ते कॅन्सरमध्ये दिसू शकतात, पण कॅन्सरनुसार बाकीची लक्षणं जी आहेत ती वेगळी वेगळी असतात. त्याच्यानंतर आहे डायग्नोसिस म्हणजे कॅन्सर डिटेक्ट कसा केला जाऊ शकतो. त्यातली पहिली टेस्ट आहे बायोप्सी. याच्यामध्ये बॉडीमधला जो टिश्यू आहे, जिथे ट्यूमर आहे ते रिमूव्ह केलं जातं आणि त्याचं टेस्टिंग केलं जातं. इमॅजिंग टेस्टमध्ये एक्सरे, CT स्कॅन किंवा MRI जो आहे त्याच्यानुसार डिटेक्शन केलं जातं. ब्लड टेस्टसुद्धा होऊ शकतात आणि एंडोस्कोपी, याच्यामध्ये बॉडीच्या आतमधले ऑर्गन्स जे आहेत ते ऑब्झर्व केले जातात. त्याच्यानंतर आहे प्रिव्हेन्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे अवॉइडिंग टोबॅको, म्हणजे स्मोकिंग करणे किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे हे टाळायला पाहिजे. ईटिंग हेल्दी फूड, ज्याच्यामध्ये फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स असायला पाहिजेत. रेग्युलर एक्सरसाइज करायला पाहिजे. प्रोटेक्टिंग स्किन फ्रॉम सन, ते कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन असू शकतं. टेकिंग वॅक्सिन्स लाईक HPV अँड हेपॅटायटिस B, अवॉइडिंग हार्मफुल केमिकल्स, रेग्युलर हेल्थ चेकअप अँड स्क्रीनिंग. ह्या सगळ्या जर प्रिकॉशन्स घेतल्या तर कॅन्सरला आपण टाळू शकतो किंवा मग कॅन्सरची ट्रीटमेंट जी आहे तीसुद्धा व्यवस्थित होऊ शकते. तर हे प्रिव्हेन्शन जे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं टोबॅको जे आहे ते अवॉइड करायला पाहिजे. ट्रीटमेंटमध्ये बघा, एक तर सर्जरी केल्या जाऊ शकते, ट्यूमर जी आहे ती काढून टाकल्या जाऊ शकते. केमोथेरपीमध्ये औषधांद्वारे ट्रीटमेंट जी आहे ती केली जाते. रेडिएशन थेरपीमध्ये हाय एनर्जी रेडिएशन्स जे आहेत ते यूज केले जातात. टार्गेटेड थेरपीमध्ये फक्त ज्या स्पेसिफिक कॅन्सर सेल आहेत त्यांच्यावरती अटॅक केला जातो. इम्युनोथेरपीमध्ये बॉडीची जी इम्युनिटी सिस्टीम आहे ती सिस्टीम एन्हान्स केली जाते. आणि हार्मोन थेरपी जी आहे ती काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये यूज केली जाते. या सगळ्या प्रकारच्या थेरपीनी कॅन्सरची ट्रीटमेंट जी आहे ती केली जाऊ शकते. आता बघा, ट्रीटमेंट जरी केली कॅन्सरची तरी सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रिव्हेन्शन. कॅन्सर जो आहे तो खूप सिरियस डिसीज आहे, त्याच्यामुळे अर्ली स्टेजमध्ये जर का डिटेक्शन झालं तर त्याची ट्रीटमेंट जी आहे ती सक्सेसफुली होऊ शकते. पण आपल्या हेल्दी लाईफस्टाईलवरती सुद्धा ते डिपेंड असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.